आम्ही आता आतमध्ये प्रवेश केला. इकडे विडावसर वगैरे झाला. आम्ही आतमध्ये प्रवेश केला. चहापान होणार होता. तेवढ्यात तिथे कॅरेटमध्ये भरून ठेवलेल्या बुंदीचा वास आला. आता मला वास तर फारच येतो. आता वास आला, की मी म्हटलं, "इथं बुंदी दिसते कुठेतरी." मला वाटलं पलंगाखाली असेल. मग बाबांनी हात करून दाखवलं, "हे बुंदीचे," म्हणाले, "इकडे. हे समारोपासाठी बुंदी तयार झाली." मी म्हटलं, "आता काय करू? मला वास येतो तर पटकन येतोच ना." शेवटी नाक असं आहे, आपल्याला त्या रस्त्याने घेऊन जातं. घरामध्ये गरम-गरम भजे तयार व्हायला लागले. आपल्याला बाहेर फोडणीचा वास आला की नाही, तळलेल्या भाज्याचा वास आला की आपण उठलो. पटकन आतमध्ये गेलो. आता वास्तविक याला माहिती आहे भजे आपल्यासाठीच तयार होत आहेत. चहा आपल्यासाठीच तयार होतो. आपल्याच टेबलवर येणार, आपल्याच ताटात येणार. आपल्याला दिल्याशिवाय कोणीच खाणार नाही. पण याला दम नाही पडला, चैन नाही पडलं. पटकन उठला. पाय चालून तिथपर्यंत घेऊन गेले. याचं कारण कळलं? पाय आपले नोकर होते. पण काय झालं आपण नोकर बनलो आणि पायाने त्या म्हणजे नाकाने आपल्याला तिकडे घेऊन जाण्याची व्यवस्था निर्माण केली. आपले इंद्रिय आपले मालक बनलेत आणि